राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लापड्यावाल्यांना लय सांगून दमलं तरी तुम्हाला खरं सांगतो, त्यांच्यात काही जास्त बदल होत नाही. आखाड चालू आहे सध्या. लोक मसवाला कोंबडं कुठं काही चालू आहे गावाकडं. सांगतोय तुम्हाला मी, बकऱ्याची जेवणावळी चालू आहेत, मटणं चालू आहेत, कारण पुढचा महिना श्रावण आहे. ही लाफड्यावाल्यांचा 12 माही एकच महिना असतो, बाधवा. जो कुत्र्यांचा बाधवा म्हणतो ना, यांना सुट्टीच नाही. यांचा बरेच दिवसाला कार्यक्रम केला नाही. जी आजची घटना पण तशीच आहे. आपण काय म्हणतो बाबा की एखाद्याचा जीव जातो, पण त्याला कशा प्रकारे जाऊ शकतो बघा. हे एवढं सोपं नाही. असं काय नाही तिचा नवराच मारीन किंवा काय 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 विषय नेमकं तुम्हाला इसकाटून सांगतो. सोलापूर जिल्हा, त्यातला अकलूज तालुका आणि त्यातलं गणेशनगर या ठिकाणी घडलेली घटना आहे. ही स्टोरी जाणून घ्यायला एक बाई जाणून घेणं गरजेचं आहे बा. हां, कारण कसं आहे, पिऊन लिव्हर सडून या ताड मेले बार जागेवी. तसं अनेक जणांना वाट लावून अनेक मेले, कोण तुरुंगात गेले, बाई जागेवी. बाई साधीसुधी नाही. बाई ही शेतमजूर, म्हणजे 10-5 बायांची टोळी असती बाबा, एकत्रित काम मिळतं कुठं बी, सगळे वाटून पैसे घेतात. त्याच्यातली एक बाई ही पूनमबाई. पण एखादं तिळ कसं टाकले तडातडा उडत्यात, लाया कशा उडत्यात, हा अशा प्रकारे टनाटना उडणारी बाई. का बनायचं सांगतो तुम्हाला. तोंडच बंद नाही, हालचाल बंद नाही. 4 बाया कांदा लावतात, तिकडून जर एखादा मालक आला आणि म्हणला ना, ओ दाट घ्या जरा, पाताळ लावताय, कुणी नाही बोलणार. ही लगेच बोलाय सावध. तोंडच बंद नाही. वाचाळ म्हणतात त्याला. ती म्हणणार नाही ते असं ती रोपच ही केचवणी हाताला येणं बायान काय करून तुम्ही अंधारी. ह्या बाईला निम्फोमिनिया होता म्हणा, किंवा तिची ती नैसर्गिक गरज होती म्हणा. पण नवरा शांत होता. नवरा शांत म्हणजे थोडा थंडच होता. बाई पुढच्या डब्यातली भेटली ना की त्या गड्याच्या प्रपंचाचा कुत्रा लागला म्हणायचा. ती प्रपंच ताब्यात घेते, ती म्हणून तसंच सगळं. हा, म्हणजे अवघड असतं. मग त्या बाईचा एक ठोक्या होता. आता हा ठोक्याचं नाव, ठोक्या म्हणजे 55 ते 60 वर्षीय म्हातारा माणूस. आणि त्या माणसाचं नाव आहे सर्जेराव वाघमारे. माणूस जरी जुना असला, जुनं खोडलंय दमाटा, तुम्हाला सांगतो सोपं नाही. ती एक्सपिरियन्स हा लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे. एक्सपिरियन्स शिवाय काय नाही. तेव्हा ठोक्या काय करायचा, शेती व्यवस्थित करणार, पोरं दुरीत, त्याची सगळं दुरीत. शेतात बांगला बांधाया काढला होता. त्या बांगल्याचं पाणी मार, कुठे खिळं येस, कुठं काय, बारीक सारीक देखरेखीची कामं म्हातारे माणसं करतात. सगळं यास्ता किंवा खिळं यास्ता ह्या बाईची त्याची ओळख झाली होती. आणि ती ओळख झाल्यानंतर रंगारंग कार्यक्रम. आणि जुन्या लोकांचं कसं असतं तुम्हाला सांगतो, ती नवीन पोरासारखं लाईन मार, उद्या हा शर्ट घाल, उद्या तो कट मार, असं त्यांचं नसतं. तो विषयच त्यांना जुना असतो. फक्त काय करायचं असतं, पुढचं शेजबीज चालू असतं, चालू शेजात फक्त नांगरायचं असतं. आपापल्या पद्धतीने नांगरायचं असतं. मग तू लो फर्स्ट टाक, गिअरचे प्रकार, लो थर्ड टाक, नाही तर विदाउट लो नुसता फॉरवर्डवर नांगर बा. हा, ही ट्रॅक्टरवाल्याला माहिती आहे, सगळं शेतकऱ्याला माहिती. ती नांगरतात दमाट. पण लो फर्स्ट सगळ्यात बेस्ट, दमाट. आणि शेवटच्या अंतिम क्षणी मग हा डायरेक्ट फॉरवर्ड टाकून द्यायचा, लव काढून घ्यायचा, स्पीडमध्ये समाधान, असा विषय. ह्या बाईला 26 वर्षी बाई होती. पण तिला त्या पूनमबाईला त्या चटक लागली त्या म्हाताऱ्याची. लागू द्या. शेतकरी मोठा असल्यामुळं सारखं तिथं काम बी मिळायचं आणि चाललं होतं सगळं. पण एकाने जर बागन ती पूनमबाई कसली, तिने डोकं असं लावलं की दुसऱ्या म्हणजे शेजारच्या 4-5, आता कसं बायांची टोळी जी असती ती एकाच गावात काम नाही करत. तिथून 5 किलोमीटर 10 किलोमीटर रेंजमधली जी 10 किलोमीटर रेंज सगळ्या गावात जशी कॉन्टॅक्ट असतात कामं करतात. का आता टमटमची सोय झाली, नेणं आणणं मालकच भरतो भाडं. शेजारच्या गावामध्ये सतीश वाजे नावाचा पोऱ्या होता. ते बी सेम 24-25चा, पण शेतमजूर, फवारणीची कामं.
हां, म्हणजे एखाद्याची सबमर्शिबल मोटर आहे ते वर काढायचं काम करायचं, अशी कामं. ह्या पोराला, ह्या सतीश वाजेला यांनी डोकं असं लावली, यांनी की म्हणला की आईला बाई तर लय लफालफा आली बा म्हणला. काय जुळतंय का लय बोलकी म्हणला. तर बाईने आवाज दिलाच तिला. त्यांचं काम चाललं होतं. सतीशराव, काय माणसांच्याकडे देण बिन आहे का नाही? ते यायला आता बाई माणूस म्हणा सुद्धा गडी जरा गपत राहतो. बरं काय झालं? अहो, धरण उशाला आणि कोरड घशाला असं माझं झालं आहे. आईला म्हणला बाई तर लई सेक्सी बोलते बा. नाही नाही, मला काय म्हणायचे, तुम्ही काय वेगळा अर्थ काढू नका म्हणली. पाण्याचं कॅन नाही आणून दिलं. सध्या बायांना फक्त आमच्या भागात ही 2-4 जिल्हे झालं, फक्त ते फिल्टरचंच पाणी लागतं, साधं पित नाहीत. पोट खराब, घसा खराब. आता दुसऱ्या शेतकऱ्याकडे लगेच त्यांना गरज नाही का त्यांना पाण्याचं कॅन. मला कालचं संपलं काय? म्हणले संपलं कवाच, आजचं बोला काय करायचं. चायला बाई म्हणते काय करायचं? हां, आणि शेजारी ऊसबीस होता. आईला म्हणला बाई जरा चाठळत दिसते बरं का, एक काम करा म्हणला, 15 मिनिटात गाडी घेऊन आलो. हां, जाता जाता तिला म्हणला काय खायला बिला आणायचे का? काय म्हणजे नुसतं तसं जायचं नाही, पाणी बाबा आणू का? आणा की भजी मग. या असंही बघा, भजी आणा म्हणला. ह्यो म्हणला ह्याच्या लोकातून ह्याला म्हणतात बोलका स्वभाव, ध्यानात ठेवा. ती प्रत्येक बाई काही लफड्यावाली नसती. ह्या बोलक्या स्वभावामुळं ह्यो आकर्षित झाला. बरेच पुरुष आकर्षित व्हायचे त्या बाईकडं, हे पूनम बाईकडं. बरं बाई कमी नाही, तिला एक मुलगा होता, पण बाई अशी दाचकाट होती तुम्हाला सांगतो. उंचीने कमीच, पण बांधेसूद आणि गोलमटोल चेहऱ्याची आणि हसऱ्या स्वभावाची. काही प्रत्येक हसून बोलायचं. पुढं त्याचं पाणी घालतं गदा गदा हलतंय ना, म्हणजे सफर हलते ना. मग याच्यामुळं असं काय करता, ती अवघड होतं. मग ती म्हणला हायला भजीच घ्यावाच बा. म्हणला भज्याबरोबर 1-2 बालुशाहीसुद्धा बांधा. हां, कसं असतं, पाखरू रांचं जवळ यायचं असेल तर दाणं टाकणं गरजेचं आहे. ही निसर्गाचा नियम आहे. आला बा, घेतलं. रोजच सवय. काय थंड बिंड आणा की आंब्याचा रस. म्हणला काय जमन का नाही आपलं, काय होईल का नाही काम बे आमचं? बया तुम्हाला कधी नाही म्हणले, झालं ना लफडं चालू. असं असतं तुम्हाला सांगतो लफड्यानं गावाकडच्या बरं का. आता ही इतकी भयानक परिस्थिती. ती बाई बघा, आधीच्या का नवऱ्याची बायको, पोरगं सोन्यासारखं, एक माथराई ठोकेश्वर, म्हणजे ते 55 वर्षीय सर्जेराव. आता काय गरज आहे ह्या नवीन तरण्याची? पण काहींचं कसं असतं, भरलं की भरतंच. झाली रंगारंग कार्यक्रम, ऊस तुटायला सुरुवात झाली. ह्याचा तूट, त्याचा तूट, त्याचा तूट, सगळं ओके. आता विषय असा झाला आहे, 1 पतीन 2 ठोके झाल्यात. अजून कोण असलं तर ते माहीत नाही आपल्याला. ही परिस्थिती झाल्यावर हा जो मेन प्रॉब्लेम कसा आला बघा, हा जो सतीश वाजे हा पूर्णपणे त्या बाईत गुंतला गेला. बाई तशी होती, आणि कोणाचं मन कसं आहे कोण सांगता येत नाही. तिचा रंग, तिचा स्पर्श, तिचा गंध, तिची ऊब शरीराची, ह्या गोष्टीला तो. आणि मला तर वाटतं ती फर्स्ट टाईम असेल. हां, कारण फर्स्ट टाईममध्ये एवढी इडी होत्यात, बाकी इडी व्हायला मोकळी नाहीत. काय बघा आठवड्याला बदलणारी आहेत. हां, लई चित्रीचे लोक आहेत, तुम्हाला माहीत नाही बाजारात मार्केटमध्ये, आतलं तुम्हाला कळायचं नाही. यांनी म्हणला जमलं बा आपल्याला, फक्त तू आणि तूच म्हणला, काहीच गरज नाही कोणाची जगामध्ये, लाईफमध्ये. ती म्हणली बरं आहे बाया. सगळ्यात महत्त्वाचं चापणे हा विषय त्याच्या पाठीमागं होता. तिचा चापणे म्हणजे काय, पैसा चापणे. हा, जगात काही फुकाट मिळत नाही. चाफाचा फिजा तिने सुरुवात केली. आता ते म्हातारं पैशावालं होतं, ते 1500-2000 कवा बाजारला कशाला, मला कपडे घ्यायचे, मला साडी घ्यायची, मला पट्ट्या घ्यायच्या, आणि माझी कडी तुटली कानातल्याची, मला ती करायची. चालू होतं 10,000-5,000, 2,000, 1000. शी आता मुळतच गरीब, पण रगाट. मला पैसे बिशाचं लय नाही, तुला 1000 रुपये उसने घेऊन देतो, 500 येऊन दे, तू फक्त माल येऊन दे. अशा प्रकारे पैशाचे व्यवहार चालू झाले. पैशाचे व्यवहार चालल्यानंतर त्यांचे शारीरिक संबंध चालू झाले. पार ऊसाचा कट म्हणू नका. ह्यांना काय, हे काही लॉजवर 3 स्टारमध्ये एसी लावत नव्हती. ती वेगळं असतं गणित, यांचं गणित वेगळं असतं. इथं आज सोमवार दिवस आहे, बाजार दिवस आहे, सरपणाला जायचे बाहेर, चला कोरोनात, चला जंगलात, तिकडंच रंगारंग. आज दुखायला लागले पोटात, सरकार दवाखान्यात जायचे दुसऱ्या गावाला, तिथं ते स्कार्फ बांधायचा. बाई गेली, नवऱ्याला वाटलं गेली दवाखान्यात, काय ना दवाखान्यात गेली, तिकडंच कॅनलच्या कडेला. म्हणजे असा विषय असतो. ही लफडं चालल्यानंतर हा पोरगा गुंतला गेला सतीश वाजे तिच्यात. बरं गुंतू द्या. गुंतल्यानंतर त्यांनी डोकं असं चालवलं,
की त्याला कळलं उडत उडत की हिचं तिकडे बी लपड आहे. कारण जोडीदार असते 4 लोक असतात. आईला तू पूनमबाईच्या नाद लागलाय काय? सर्जेरावला तर लय दुःख होईल. मला कोण सर्जेराव? मला ते लफडे आहे त्या गणेशनगरमध्ये असतं पहिलं. त्या आईला म्हणला मी तो म्हणत होतो माझीच प्रॉपर्टी आज कसं काय झालं ना? काय नाही काय नाही काय नाही मला तिला सांगतो समजून. ह्याने जाऊन तिला दम दिला पूनमबाईला. म्हणला पुणे अजिबात कुणाच्या नादाला लागायचं नाही. मी फक्त ॲडजस्ट करू शकतो त्या नवऱ्याला. याच्या बापाची पेंड होती का तिथं मला सांगा बरं? ही तूच मुळात लफड्यावाला. तुझं काय लग्नाची होती का ती? पण ही असं आहे जगात. ती नवरा चालेल मला फक्त दुसरा चालणार नाही. फक्त मी आणि फक्त मीच. बाया जरा चाकाटली ग बसली. चाकाटली म्हणजे थोडं तिला बाम ठेवानी झाली की हायला ह्याला कळलं बरं का. पण याला काय माहिती तो मला जास्त पैसे देतोय असं असतं ती. तो म्हणला ठीक आहे. ते म्हणले नाही नाही एखाद्या दुसऱ्या वेळेस चुकून झालं होतं ते विषय संपला आहे आता. बरं बरं म्हणला आला. पण ह्याच्या डोक्यातून तो खटका जाय ना. ही तर काय नाही नाहीच म्हणते ना. आपण काय तिकडं राखाने का तिला? काय विषय बा नेमका बघितलं पाहिजे. पण एक काम करतो सर्जराला जाऊन दम देतो. लाफड्यावाली कोणालाही दम देऊ शकते लक्षात घ्या. गेला बा तिकडं. ती सर्जराव म्हातारा होतं. म्हणलं हे बघ डांगऱ्या खलासच करीन. माझ्या पूनमकर माझी प्रियसी आहे. माझं तिथं लफडं आहे. अजिबात बघायचं नाही. नाही तर तुझा काटाच काढीन तुला खलासच करीन. हां आणि धमकी देऊन गेला. म्हाताऱ्यांनी कसं जुनी माणसं आहेत थोडं नेर घेतात. म्हणला असं आहे का? बरोबर ठीक आहे. काय नाही म्हणलं विषय मिटला येतो तुझा घरी. म्हणला पोराला बोलावलं त्याच्या. आता हा जो पोरगा आहे बबन सर्जेरावचा त्याला बोलावलं. म्हणलं हे बघा मला अशा धमकी दिली बॉ यांनी. मला धमकी दिली असं असं मला तुझं लफडं ना हिंदी धमकी दिली. पण तू काय काळजी करू नको. जीवे मारण्याची धमकी दिली या. तू काय काळजी नको. हे काय करते मला सारडाची दाव कुठं कुपडापर्यंत जाऊ ना बरं द्या. त्यांनी विषय सोडला. 2-3 दिवस निघून गेले. त्याच्यानंतर तारीख उजाडली 19 जून 2025. बघा घटना आता 19 जून 2025 या रोजी हा जो सतीश वाजे यांनी त्यात एक रोटीपंटर असतातच कुठेही या जगात आहेत रोटीपंटर. त्याचा एक रोटीपंटर आहे त्याचं नाव विजय कांबळे. काय त्या कांबळेला गरज होती का? स्वतःचा प्रपंच स्वतःचं घर स्वतःचं कुटुंब स्वतःचे आईबाप हे बघायचं ना. मित्रासाठी काही करायचं यार ही चुकी. हां कमीत कमी जन्माला आल्या आपण ना काहीतरी चांगलं करून जा. काहीच नाही करता आलं ना तर सरकारी धान्य खाऊन जागा. पण कोणाला मदत काय करू नका अशा स्वभावाच्या कायद्यात वाढण्यात. ह्या विजयने काय केलं? मला एक जणाचा आपल्या काठात बसायचा. चल तुला फुल खर्च तू माझ्या जीवनाचं जीव लगन तुझ्यासाठी काय पण नेलं. हा जो सर्जेराव हा बांगला जिथं बांधत होते स्लॅब बी पडलं होतं. पण बाकीची फरशी असती प्लॅस्टर असतं बऱ्याच गोष्टी असतात. काम चाललं होतं त्याच्या झोपायला होता. तिथं गेला एकंटी जागा. यांचं सगळं काय त्या विजयनी सतीशनी सतुरनी त्याच्यावर वार केले डोक्यावर. खलास करून टाकलं त्याला सर्जेरावला. आणि गेले मला आपल्या इथं काय CCTV का बघायला? काय नाही मला. चला काय आपला कोणाला गावत नाही काय नाही काय नाही. सकाळच्या बारी पोरगा आला त्याचा बबन. बघितलं म्हातारं ही आरडाओरड झाली. लोकांना बोलावलं पोलिसांना बोलावलं. अकलूज पोलीस स्टेशनचं पथक तिथं हजर झालं. आता पोलीस आहेत ती सिनियर असतात ज्युनियर असतात नवीन भरती असते सगळं असतं. लेडीज पोलीस असतात. सिनियर पोलीस एक नंबर. त्यांची नजर म्हणजे प्युअर दुर्बीण. काय झालं हा ती दिसत होतं. वार करून मारलेलं हे ते सगळीकडे बघितलं. बरं काय त्याला कुठं मागमूज गावा ना काही नाही केलं त्यांनी. एक खेळता विचार कुटुंबियांना विचारावं लागतं. त्याला जबाब मानतात. काय झालं काय होतं? पोरांनी लगेच सांगितलं. आईला मला त्या विजयने धमकी दिली ती बाबा 10-15 दिवसापूर्वी की त्या पूनमबाईकडे बघून नाही तुला मारून टाकीन. बरं 15-20 मिनिटातच उचलला. लक्षात घ्या. त्याला काही लांब जावं लागतं. पोलीस आहेत ते. त्याला उचलला लगेच. विजय उचलला की हा दुसरा होता आपला सत्या उचलला विजय उचलला. दोघं उचलली. रोटीपंटर बी उचलला. पोलीसमध्ये आणली. त्यांना योग्य प्रकारे त्यांची सेवा केली. आणि मग त्यांनी सगळा कबूल जबाब दिला की झाले महाराज ही ह्याच्यामुळं झाले. आणि मी केलं बा. मला ती माझ्या सामानावर त्याचं ध्यान होतं. आणि मला त्यात अरे कशाचं सामान तू काय लग्नाची का ती? इतकी बावलाटन बधीर लोक आहेत जगामध्ये. आता तुम्हाला सांगतो कमीत कमी आता 14 वर्षाची गेली 18 वर्षावर. हा असा विषय. पण त्याच्यात बी गणित असं शिकायला असे 25-30 लाख रुपये घालणारे नाहीत. तिथं काय होईन बाबा पुढं 30 लाख असल्यावर जवळ. पण हे ज्याचा पैसा नाही तो पुरीसाचा कार्यक्रम राबवत असतो त्याचा. आणि राहिलेला कार्यक्रम कैदीला राबवत असतात रिवर्स हाणून असा विषय असतो. आतलं याचं जे जग आहे
तुरुंगातलं हे जिवंत नरक आहे हे लोकांना माहिती नाही. आणि आपली एवढी एवढी मारली या ही बाहेरून लोक सांगत नाहीत. ते फक्त मी डॉन आणि मी शान काय नाही काय नाही नाही. लोकांनी टाकून दिलेले बिडी ती सुद्धा ही वडून जाऊन पिते. एवढंसं तुटूक त्याच्या थोक्यासकट अशी अवस्था आहे तिथं. सगळे सगळे डॉन बिन असतात ना, ही फक्त दिसायला आणि असायला म्हणायला येते. यांचं काही खरं नाही तुम्हाला सांगतो. हा हे हगायला यांना नीट येत नाही तुम्हाला तिथे गेल्यावर. इतके वाईट परिस्थिती काय घेऊन बसला यांचं. त्याच्यामुळे यांच्याकडे काही लक्ष देऊ नका. कोण मिळाला आणि काय झालं ना अजिबात नाही. काही करा पण साले ही लफडी बंद करा. नाही तर असाच एखादा कार्यक्रम नाहक जीव गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमची स्टोरी रंगून 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 सांगितल्याशिवाय मी काय राहणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.